घ्या ना माझं घ्या फोटो. अरे इकडे हिरोकडे लक्षात नाही. हा हिरो लक्ष आहे ना. हिरोकडे लक्ष आहे बाबा. काय करायचं म्हणजे एंट्री घे. मैडम उधर भी निकालो फोटो. वो मोर है ना, मोर की फोटो निकालो. तरी करा. नाही आणि आता तर पहा मंडळी, आज आम्ही सर्व विशेष करून माजी आमदार दत्तूशेठ पाटील शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे मुख्याध्यापक, त्याचबरोबर संस्थेचे कार्यवाहक आणि इतर सर्व सहकारी कर्मचारी, विशेष करून ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटचे जे माणसं आहेत त्यांना घेऊन या ठिकाणी आम्ही सर्वजण एका ट्रिपसाठी आलो. खरं पाहता ही शैक्षणिक ट्रिप आहे. यामध्ये आम्ही कण्हेरी मठ जो आहे कोल्हापूरचं प्रसिद्ध असणारं आणि ग्रामीण जीवनशैली दाखविणारं कण्हेरी मठ हे सर्व मुख्याध्यापक आपल्याला बघा हात करत आहेत. आमच्या संस्थेचे CEO श्री RG पाटील सर, सिनियर कॉलेजचे स्टाफ, त्याचबरोबर मथलस हायस्कूलचे मुख्याध्यापक, कण्हेरी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका, आल्मा मेट्रिक शाळेच्या मुख्याध्यापिका, कामोट्याचे ॲडमिनिस्ट्रेशन सिनियर कॉलेज आणि त्याचबरोबर हे सर्व खारघरच्या आमचे ॲडमिनिस्ट्रेटर आहेत. त्याचबरोबर येथे कलंबोलीचे मुख्याध्यापक, खारघर सेक्टर 13च्या मुख्याध्यापिका आणि हे आमचे चिंचपाड्याचे मुख्याध्यापक आणि म्हणजे मी स्वतः काठे सर. निश्चितच सर्वप्रथम या कण्हेरी मठामध्ये ज्यावेळी आपण प्रवेश करतो त्यावेळी सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे हे मनमोहक अशा पद्धतीचं नयनरम्य गार्डन आहे, बगीचा आहे. या बगीच्यामधून आपल्याला कंपल्सरी एंट्री करावी लागते. हा बगीचा पाहत असताना या बगीच्याचं महत्त्व आपण विशद केलं पाहिजे की ज्यावेळी काडसिद्धी महाराजांनी विचार केला की समाजाप्रती आपल्याला काहीतरी करायचं आहे. काडसिद्धी महाराज म्हणजे या कण्हेरी मठाचे दुसरे वारसदार. निश्चितचपणे वारसा हक्काने नवे त्यांच्या स्वतःच्या हिमतीने आपण म्हणू शकतो किंवा त्यांच्या स्वतःच्या सामर्थ्याने त्यांना या मठाचे मठाधिपती बनवण्यात आले आणि निश्चितच उच्च शिक्षित अशा पद्धतीचे मठाधिपती आहेत. त्यामुळे या गार्डनची संकल्पना, या मठाची संकल्पना त्याच्यावेळी आपल्या सर्वांना विषद करत होते. ते विषद करत असताना आपल्या लक्षात येईल की ब्रिटिश ज्यावेळी भारत सोडून गेले त्यावेळी निश्चितपणे त्यांनी भारतातील ग्रामीण जीवन जे आहे ते नेस्तनाबूत केलं होतं. भारतातील ग्रामीण जीवन जे आहे त्याच्यावरती त्यांनी खरं म्हणजे डल्ला घातला होता आणि ग्रामीण जीवन नष्ट करण्याचा प्रयत्न ब्रिटिशांनी केला आणि तो त्यांनी आपल्या देशामध्ये नेण्याचा प्रयत्न केला. आणि अशा परिस्थितीमध्ये निश्चितपणे हे बघा ह्या सुंदर अशा फुलांचं वर्णन या ठिकाणी आमचे कामोट्याचे मुख्याध्यापक अनिल भगत सर करतायत. ते दिसते आपल्याला कण्हेरीचं फुल आहे ते. तर या ठिकाणी मग ग्रामीण जीवन जे आहे ते ग्रामीण जीवन आपल्याला अबाधित ठेवायचं आहे. ग्रामीण जीवनाला आपला कुठेतरी हातभार लागला पाहिजे त्याच्या प्रगतीला. या दृष्टिकोनातून निश्चितपणे कण्हेरी मठाची संकल्पना जी आहे ती साकार झाली
आणि मठ तर पुढे आहे. हे फक्त डिवाइन गार्डन आहे, कण्हेरी मठाचं हे गार्डन आपण पाहतोय. गार्डनसुद्धा किती सुंदर सुबक आणि विशेष म्हणजे रेखीव आहे, कोरीव आहे आणि त्याच्यावरती घेतलेली मेहनती स्पष्टपणे आपल्याला दिसेल. या ठिकाणी प्रत्येक गोष्ट जी आहे ती विचारपूर्वक बनवण्यात आलेली आहे. प्रत्येक झाड आणि झाड काहीतरी महत्त्व विषद करतोय. आपण ज्यावेळी विनंती करतो की हे मठ पाहण्यासाठी आपण ज्यावेळी याल त्यावेळी निदान 2 तास तरी आपल्याजवळ असले पाहिजेत. तेवढा वेळ तरी मी किमान म्हणतोय जास्तीत जास्त वेळ या ठिकाणी देणं गरजेचं आहे. कारण खूप माहिती घेण्यासारखी आहे आणि बऱ्याचशा गोष्टी ह्या आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवून त्या निश्चितपणे समाजाप्रती पोचवण्यासाठीच्या योग्य अशा पद्धतीच्या गोष्टी आपल्याला या मठामध्ये पाहायला मिळतात. 2 तास तर निश्चितच कमी पडतील. तर अशा प्रकारे हा अतिशय सुबक सुंदर अशा पद्धतीचा बगीचा, प्रत्येक गोष्ट प्रत्येक वस्तू ही निरखून पाहण्यासारखी आहे आणि नुसती पाहण्यासारखी नाही तर ते हृदयात आपल्या साठवून ठेवण्यासारखी आहे. पुढे पुढे बघा, सुंदर हा झुलता पूल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. या पुलावरून आपल्याला संपूर्ण बगीचा जो आहे त्याचं सुद्धा निरीक्षण करता येईल आणि आनंद मौज मजा त्याचबरोबर शिक्षण या दोन्ही गोष्टी या ठिकाणी साध्य होतील असं म्हणायला काही हरकत नाही. अरे या पटकन बेटा. बाबू द बॉस. हे झुलून राहिला. कुठेतरी पाय देऊ नका कोंडावरती. येते तुम्हाला येते.
या ठिकाणी आपल्याला प्राचीन ऋषी मुनींच्या काळामध्ये असणारी जी रोगनिदान पद्धती आहे ती पाहायला मिळेल बघा. उपचार कशा पद्धतीने करायचे, त्याचबरोबर इथून जीवनशैली जी आहे या सर्व प्रकारच्या जीवनशैली या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळते. इथून सुरुवात होते. अजूनही मठाची खरी सुरुवात झालेली नाही. खरी जीवनशैली पुढे आहे, परंतु इथून सुरुवात झालेली आहे मात्र असं म्हणायला काय बघूया पुढे. नाही सिटी स्कॅन मशीन आहे बघा. ही सर्व वैद्यकीय उपचार पद्धती ज्या आहेत विविध प्रकारे कष्टकरी समाज त्यावेळी होता आणि आजही आहे. तर त्या समाजाला कुठेतरी उपचारांची गरज होती. ते उपचार आले का सर्व. शिव मंदिर आहे. अरे येऊन डबल ऑफिस झालं का आपल्याला काय इकडे. पहिल्यांदाच कोणतरी माझा फोटो काढले.
जायचं आपल्याला. चला मग ते गेले येऊ इकडे भूत बंगल्यात. आता आपल्याला सध्या हे भूत बघायचं. बंगल्याचं तिकीट नाही काढलं. बोलू नका बोलू नका. यात्रा विभाग संपूर्ण तेरा एकर त्याचा आपल्या देशात पहिला नंबर आशियात देण्याचा संदेशावर लागला. असं सुंदर कलाकृती तुम्ही बघत आहात. त्यामुळे कोणीही आतमध्ये दंगमस्ती करायची नाही. शिस्त पद्धतीने बघा. सुंदर असं म्युझियम आहे. शिस्त पद्धतीने वेदव्यास आहेत ते. असे असं याचा इतिहास 1300 वर्षापूर्वीचा आहे. सुधीर शासन आपल्या आभारी आहे. सर तुमच्या मुलीचं नाव बोला. बच्चों के लिए बोटिंग है, ट्रेन है, वहाँ आपको वो टिकट मिल जाएगी। ये सारी चीजें यहाँ देखने के लिए ये जो जगह है एक लक्ष्मी मंदिर दर्शन दीजिए, जी का दर्शन करना आप ले सकते हैं। यहाँ बच्चों को संभाल के बस
हे पहा, इथून खऱ्या अर्थाने कण्हेरी मठातील ग्रामीण जीवन दर्शनास सुरुवात झालेली असं म्हणायला हरकत नाही. या ठिकाणाहून आपण पाहू शकता कशा पद्धतीने पूर्वीची घरे, मंदिरे आणि समाज व्यवस्था एकंदरीत सर्वच विषय हाताळलेले आहेत व्यवस्थितपणे. खूप काही बघण्यासारखं आहे. खूपच म्हणजे सर्वच जीवनशैली आपण म्हणू शकतो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आतमध्ये पाण्याची व्यवस्था आहे, स्वच्छता आहे, सावकाश ठेवता, सजीव वाटेल अशा पद्धतीचा रथयात्रेचा देखावा या ठिकाणी आपण पाहू शकता. त्याचबरोबर या दरम्यान रथयात्रेमध्ये जे विक्रेते असतात त्यांची दुकानं या ठिकाणी बाजूला दाखवलेली आहेत. नारळाची दुकानं आहेत, मिठाईवाल्यांची दुकानं आहेत, बरेच इथेच काही बारा बलुतेदारी पद्धतीच्या सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला या बाजारामध्ये या मठामध्ये सुद्धा पाहायला मिळतात.
पूर्वीचे जे वतनदार होते त्याला जमीनदार, सावकार अशा विविध प्रकारे आपण संबोधू शकतो. त्यांचा वाडा बघा, त्या वाड्यामध्ये असणारे हे बैल, वाड्याचे कोरीव काम, लाकडी काम आहे सुंदर सुबक. हे सर्व काम करणारे कामगार त्या वतनदाराचे. आणि हे जात्यावरती दळण दळणाऱ्या बरोबर हे बघा, हे वतनदार या ठिकाणी बसलेले दिसत आहेत आपल्याला. त्यांचं स्वतःचं असे विशिष्ट जागा असते. ही जुनी गॅस बत्ती, त्याचबरोबर हे जुने फोटो, अगदी हुबेहूब वाटतील अशा पद्धतीचे फोटो या ठिकाणी पाहायला मिळतात. नवं जेवण बनवण्यासाठीच्या, त्याचबरोबर हे बघा, हे त्या काळातील फार उत्तम प्रकारे या मठाची रचना करण्यात आलेली आहे. आपण सर्व ज्यावेळी जाल त्यावेळी निश्चित चांगला वेळ काढून बघा. धन्यवाद.